माझ्याकडे हरण्यासाठीही काही नाहीये आणि जिंकण्यासाठीही नाहीये। जी लोक माझे होते ते स्वतःहूनच मला सोडून गेले। जे स्वतःहून निघून गेले ते स्वतःहून परत येतील सुद्धा आहे नाही, पण त्यासाठी तर तुला जगावं लागेल ना। आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये। भानावर ये, डोळे उघडून बघ। अगं तुझा भविष्यकाळ तुझ्या समोर उभा आहे, तुझी स्वप्न तुझी वाट बघतायत। मी फक्त तुझा विचार करते। तुला नाही सहन होणार उन्हाचे चटके म्हणून बोलले हे सगळं। आणि राहिला प्रश्न तुझ्या प्रेमाचा, तर मी सुद्धा तुझ्यावर खूप काय मागितलं होतं मी तुम्हाला? सांग ना, काय काय अशी मोठी गोष्ट मागितली होती मी? फक्त एवढंच म्हणालो होतो की मला ॲनी हवी। त्या गोष्टीला सुद्धा तुम्ही नाही म्हणालात। ते जाऊ दे ओम, त्यावेळची परिस्थितीच तशी होती। तुझ्या बाबांपुढे आणि माईंपुढे काय बोलणार होते रे मी? जाऊ दे, चल आता घरी चल। सॉरी आई, मी परत नाही येऊ शकत त्या घरी। त्या घरी म्हणजे ते घर तुझं नाही का ओम? अरे काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय मी। त्या दिवशी बाबा काय म्हणाले ऐकलं नाहीस? तू सुद्धा होतीस ना तिथे? त्या घरात माझ्यासाठी जागा नाहीये। अरे कितीही झालं तरी बाबा आहेत ते तुझे। थोडं बोलले रागावून म्हणून का घर सोडून जायचंस? घरच तर सोडायला सांगितलं ना त्यांनी मला। आणि अगं तूच समजावून सांग आता ह्याला। ओ मावशी म्हणते ते बरोबर आहे। हे बघ, जो माणूस आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो ना, तोच अधिकाराने रागवतोही। तू प्लीज तुझा राग सोड आणि परत घरी जा। मी शोधीन ममाला, पण तू घरी जा। ममाला शोधेन? म्हणजे शारदा कुठे? ममा मला सोडून निघून गेली। काय?
आणि तेव्हापासून आम्ही तिला शोधतोय. तू काहीही काळजी करू नकोस. आपण सर्वजण शोधू तिला. चल, तू पण चल आता घरी. सॉरी मावशी, पण मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. मी जशी आहे तशी ठीक आहे. तुम्ही प्लीज ओमला घेऊन जा. सॉरी ॲनी, मी नाही जाणार त्या घरी. ओम, नको ना रे असं काही बोलूस. तुझ्याशिवाय घर अगदी सुनं सुनं वाटतंय रे. ते घर तुझंच आहे ओम. म्हणूनच ते घर सोडायला सांगितलं मला. अरे किती वेळा पुन्हा पुन्हा तेच बोलशील. नको ना बोलूस असं. तू एकटी का आलीस? बाबा कुठेत? मी चल म्हणतीये ना तुला घरी. अरे तुझ्या बाबांनीच मला पाठवलं. जा, त्याला शोधून परत घरी घेऊन ये म्हणून. का? ते शोधू शकत नव्हते मला? किती ओढाताण करशील ओम. हे बघ आई, मी ओढाताण करत नाहीये. फक्त तुझी ओढाताण होऊ नये एवढंच मला वाटतंय. बाबांनी तुला एकटीलाच का पाठवलं? अरे ते इथे असतील तर येतील ना. म्हणजे? अरे तुझ्या बाबांना ऑफिसचं अर्जंट काम आलं आणि ते निघून गेले दौऱ्यावर. कधी परतणार काही कल्पना नाहीये. अच्छा, म्हणजे ते उद्या परत घरी आलेत की मी पुन्हा घराच्या बाहेर जायचं असंच ना? ओम, किती बदललास रे तू. आपल्या आईच्या बोलण्यावर पण विश्वास नाही राहिला तुझा. आई, तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण बाबा आणि माईंच्या समोर तुझं काहीच चालत नाही. अगं हतबल होतेस तू त्यांच्या समोर. उद्या जर बाबा आणि माईंनी मला पुन्हा घराच्या बाहेर काढलं तर? नाही, आता मी तसं नाही होऊ देणार. मी उभी राहीन तुमच्या पाठीशी. ते सगळं जाऊ दे ओम. आता फक्त तू घरी चल लवकर. चला आपण घरी जाऊयात. मी हात जोडते ओम तुझ्या पुढे. आई प्लीज, माझ्यासमोर हात जोडू नकोस प्लीज. ठीक आहे. मी येतो घरी, पण काय आता? पण ॲनी सुद्धा त्या घरात माझ्यासोबत येईल. नाही ओम, तू जा, मी बाहेरच ठीक आहे. आधीच माझ्यामुळे तुमच्या कुटुंबात खूप तणाव झालाय. आता बस. आणि बेटा, मी तुझी पण माफी मागते. या सगळ्या प्रकारात खूप ऐकून घ्यावं लागलंय तुला. खरंच आता आपण सगळे एकत्रच घरी जाऊयात. ज्या मुलीमध्ये माझ्या ओमचा जीव अडकलाय तिला असे रस्त्यावर टाकून नाही जाणार मी. चल आपण सगळे एकत्र आता घरी जाऊयात. नाही मावशी, तुम्ही प्लीज ऐका माझं. नको, आता तूच माझं ऐक आणि पटकन घरी चल. मावशी, पण माईंना नाही आवडणार ते. हे बघ, ते माईंचं मी बघून घेईन. चला बरं पटकन घरी चला आता तुम्ही दोघं. ॲनी, आज हा निर्णय सर्वस्वी तुझाच राहील. तुला आधीच माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागलाय. शारदा मावशी आता आपल्या सोबत नाहीये, ते सुद्धा माझ्यामुळेच.
मी जर तुम्हाला माझ्या घरी नेलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. ओम, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे घडलं किंवा जे घडतंय ते विधिलिखित आहे. त्यात तुझा काहीही दोष नाही. मला राहू देत एकटीला. अजून किती परीक्षा द्यायच्या आहेत ते त्या देवालाच माहीत. ॲनी बेटा, नाही, आता कोणतीही परीक्षा नाही आहे तुझी. तू खरंच चल आमच्या बरोबर. मला तूच सून म्हणून हवी आहेस. चल. हे बंध बेधुंद कुणाचा छंद कुणाचा छंद आनंदी आनंद आनंदी आनंद ऋणानुबंध ऋणानुबंध. जय गणेश, 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 जय गणेश. माई, ओ ॲनी, जय गणेश, जय गणेश, जय गणेश. थांबा. या. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश. सदा सुखी राहा. आता आंघोळी करून घ्या आणि देवाचं दर्शन घ्या. आणि हो, शारदा कुठे आहे? नाही, शारदा मावशी नाहीये. म्हणजे शारदा मावशी हरवली आहे. हरवली? मग शोधली नाही तिला कुठे? पोलिसात अर्ज दे. सगळ्या दवाखान्यात चौकशी करा. हल्ली अपघाताच्या बातम्या खूप येत आहेत वर्तमानपत्रात. शुभ शुभ बोला माई. अगं, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून म्हटलं. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश. आणि जय गणेश, जय गणेश. नको ॲनी बाळ, रडू नकोस. अगं, शारदा नाही म्हणून काय झालं? मी आहे ना. हे बघ, आपण शोधून काढूयात शारदाला. तू अजिबात काळजी नको करूस. आणि डोंट वरी, आपण शोधूयात सगळे मिळून. पण मी म्हणते, शारदा अशी हरवलीच कशी? ती काय लहान मुलगी आहे रस्ता न सापडायला? आणि हे शहरही तिला नवीन नाहीये. देवा गणेशा, जिथे कुठे शारदा असेल तिला सुखरूप ठेव रे बाबा. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, जय गणेश. तुम्ही दोघं असं जय चला, गणेश, आज चला जरा खाऊन घ्या, जय मग गणेश. बोलू आपण. हं? जय गणेश. ऋणानुबंध
ह्यानी काय करतेस? राहू दे. का कामं करतेस तू? ओ मरे, काय फरक पडतो? आपल्या घरची कामं आपणच केली पाहिजेत ना. तुला बरं वाटत नाहीये? कोण? तुझे डोळे सांगतायत. बैस बैस, खाली बस बस. ओम, मला मम्माची खूप काळजी वाटते. ती कुठे असेल, काय करत असेल? आणि डोंट वरी, आपण आहोत ना सगळेच, सगळे मिळून शोधूया आता. हं? अगं ॲनी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण नक्की शोधून काढू शारदाला. हे बघ बाळ, तू रडू नकोस. अगं रडून रडून आजारी पडशील तू. आणि शारदा तुला सोडून गेली ना, ते तुझ्या कल्याणासाठी, तुला जगण्याची हिंमत देण्यासाठी, तुझी लढाई तुला लढता यावी म्हणून. मावशी, अशी कशी काळजी करू नको. मम्माची तब्येत बरी नाहीये, तिच्याकडे पैसे पण नाहीयेत. 2 दिवसांपासून तिने काही खाल्लं पण नाहीये. काय परिस्थितीत असेल ती? असं म्हणून कसं चालेल? आणि आपण कधी कधी आपला नाईलाज असतो. नियती कधी कधी अशा काही गोष्टी आपल्या समोर आणून ठेवते की आपल्याला सामोरं जावंच लागतं त्या गोष्टींना. आपण तू आत्मविश्वास अजिबात ढळू देऊ नकोस. आणि हे असं मी एकटी पडली वगैरे अशा गोष्टी तर पुन्हा अजिबातच बोलायच्या नाही. अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आणि हे रडणं सगळ्यात आधी बंद कर, एकदम बंद. ती तरी काय करेल बिचारी? नशीबच रडकं घेऊन जन्माला आली ती. नशीबच फुटकं आहे तिचं. जिथे जाईल तिथे दुःखच येतं. आता हा दोष तिचा म्हणायचा की तिच्या पायगुणाचा, कोणास ठाऊक. माही, काय बोलतेस तू? यामध्ये हिचा काय दोष आहे? त्या तिची काही चूक नसताना निष्कारणीला त्याची शिक्षा भोगावी लागते. मीही तेच म्हणतेय. जे गेले त्यांच्यासाठी रडून काय उपयोग? जाणाऱ्यांनी हिची काळजी केली नाही आणि ही अश्रू ढाळत बसलीये, आणि तेही माझ्या घरात. वाह माई, झालं तुझं पुन्हा सुरू. माझं घर, माझं घर. बरं बाबा, चुकलं माझं. माझं तोंड ना फुटक्या पातेल्यासारखं आहे. पुन्हा नाही असं बोलणार. जय गणेशा. जाऊन देत ना माई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. जाऊ दे आता ते. तुमच्या या सगळ्या गोंधळात माझ्या जेवणाची वेळ होऊन गेली. वाढा आता आम्हाला. चला. जय गणेशा, 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 जय गणेशा. आणि सांभाळ स्वतःला. खूप प्रयत्न केला हो सांभाळायचा, नाही जमत आहे. तू तेच तेच विचार पुन्हा डोक्यात येऊ देऊ नकोस ना. बंद कर हे सगळे विचार. तू बिझी हो, काहीतरी ऍक्टिव्हिटीज कर, कुठल्या तरी कामात स्वतःला गुंतवून घे. मग हे असे विचार तुझ्या डोक्यात येणारच नाहीत. ओ, माझं एक काम करशील? हा बोल ना. मला एक जॉब मिळवून देशील? तुला जॉब करायचा? मग तुझं स्वप्न, तुझं करिअर, या सगळ्या गोष्टींचं काय? कसलं करिअर आणि कसलं स्वप्न?
आता फक्त एकच स्वप्न राहिलंय, माझ्या ममाला शोधून काढायचं. आणि ममा मिळत नाही तोपर्यंत मी जीवनाची लढाई लढत राहीन. तू तू फक्त मला एक जॉब मिळवून दे प्लीज. म्हणजे माझं मनही रमेल आणि इथे बसून तुम्हाला त्रास देणं योग्य नाहीये. त्रास त्रास तू आणि आम्हाला काहीतरी काय बोलतेस? तू कोणी परकी आहेस का? काय अशी बडबड करतेस तू? अरे हे घर तुझंच आहे, या घरातली माणसंही तुझीच आहेत. हे बंध